नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सर्वांना, माझ्या ताईंना, दादांना, माझ्या सगळ्या मित्रांनो गेली 1 महिना आणि 5 दिवस झाला. आज 5 तारीख आहे. आज ताजा ताजा व्हिडिओ हो नाही, ही एकदम ताजा. आज वार शुक्रवार. मी ज्या ठिकाणी थांबलो तिथं आहे वायफाय आणि मी आता आहे नेपाळमध्ये. तुम्ही मॅपवर बघू शकताय. मी डायरेक्ट उत्तराखंड सोडून डायरेक्ट काठमांडूच्या दिशेने नेपाळमध्ये आलो. रात्री इथं मुक्काम केला. ही एक खोली आहे, तुम्हाला जाऊ का इकडलं नेपाळमधल्या काय गोष्टी सांगतो. आणि व्लॉग काढला होता 2 दिवसाचा. सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. इथं रात्री थांबलो होतो. जेवाय बी त्यांनी इथंच आणून दिलं. आणि ही खोली फक्त आणि फक्त मला किती रुपयात मिळाली माहिती का? अख्खी अख्खीच. आता बसून बोलूया, चर्चा करू थोडी. आणि तुमचं काय म्हणणं असेल तर कमेंट बी सांगा. फक्त आणि फक्त भारतीय म्हणायचं 300 रुपये, असं 500 रुपयात रूम. म्हणजे आत्ता मी सध्याला नेपाळमध्ये मित्रांनो. नेपाळमध्ये येण्यासाठी गाडीवर तुम्हाला काय करावं लागतं, काय विषय. आणि आज तारीख आहे किती माहिती का? 5 तारीख आहे, शुक्रवार. एकदम ताजा माल आहे. व्हिडिओ नाही, हे एकदम ताजा फ्रेश. काय झालं, कैलास पर्वत, आधी कैलास म्हणजे आणि ओम पर्वत, केदारनाथ, बद्रीनाथ, त्या भागात मी इतकं रेंजचा प्रॉब्लेम. व्हिडिओ व्हायचं लेट मग लई लेट व्हायचं, मॅटर व्हायचं ही. मग व्लॉगला थोडं टाळला. आता आज काढणार आहे. कसं आजचा व्हिडिओ सकाळ बघायला काय वाटत नाही. पण लई शिळा म्हणलं की एखादा देवाचा मेन असेल तर ठीक आहे. पण ताजा बघायला जी मजा येते ती शिळा बघायला मजा येत नाही, आहे की नाही? बरं. आणि मित्रांनो काय झालं आहे, मला थोडी साथ द्या रे, थोडी साथ द्या. आज 1 महिना 5 दिवस झाले मी घर सोडून. पहिल्यांदाच एवढा दिवस लांब राहिले, पहिल्यांदाच. काय कधीच राहिलं नाही, पण आज राहिलो. म्हणजे अजून किती दिवस जाणार काय माहीत नाही. फक्त 12 ज्योतिर्लिंगातलं झाल्यात, एकदम पूर्ण झाले. त्याच्यात हे आदलं देव हाय तर मग येणं होत नाही, म्हणून म्हणलं येऊ. आणि व्लॉग काय झालं, लेट झालं. कुठं तिकडं रेंजचं इतकं प्रॉब्लेम होता की फोन तर येतच नाही, तर कवा बाबा यायचं. आणि आता जसा नेपाळमध्ये घुसली तसं तर कार्डच बंद झाले, दोन्ही बी. मग नेपाळी सिम घेतलं. तुम्हाला सांगतो हवा, ही नेपाळी सिम घेतलं. नेपाळी सिम इथं बसलं मला 150 रुपयाला. पण डाटा इतका महागही नाही इथं नेपाळमध्ये. मला व्हिडिओ अपलोड करायला मी 2 दिवस झालं नेपाळमध्ये, 3रा दिवस आहे आज. काय 3 दिवसाची परमिशन काढली होती इथं. म्हणजे माणसाला परमिशन लागत नाही, आधार कार्ड दावलं तरी तुम्ही हे करू शकता. पण गाडीसाठी तुम्ही जर गाडी आणत असाल तर तुम्हाला हे असं बनवावं लागतं. काय हे असं मी 3 दिवसाची परमिशन काढली होती. 3रा दिवस तर इथंच आहे, अजून ह्याच्यात पोचलंच नाही. कुठं काठमांडू देवापाशी. ती म्हणत होता पुरल का. पण मी म्हणलेलं हे झालं 700 किलोमीटर अंतर होतं. पण नाही आपलं 900 भरत होतं. तिथनं बॉन्ड्री सोडली, तिथनं बरंच होतं. मी सारे नेपाळमधनं चालू फिरत येताना झाली गाडी पंक्चर. त्याला टाकली ट्यूब. म्हणजे व्लॉग काढलाय, सगळं झालंय, पण ते काही टाकणार नाही आता. आता फ्रेश शिळा माल राहून द्या, नको आता. थोडा ताजा. मग गाडी झाली पंक्चर. मग त्याला टूप टाकावं लागली. त्याला नेपाळी 500 रुपये गेलं. आपलं इंडियातलं 100 रुपये नेपाळमध्ये 160 रुपये होतात. हे तुम्ही कॅल्क्युलेशन करा. मग ही खोली जी घेतली मी 500 रुपयात, तर इंडियाचं पैसे गेलं किती ह्याचं कॅल्क्युलेशन करा. हे तर का घेतलं माहिती आहे का? खोली घेतो कारण डेटा आहे ना, डेटाने ते 2 व्हिडिओ सोडाय नेपाळमधनं कार्ड घेतलं. डेटा इतका महाग आहे ना की लोक 1 GB, तर आपल्या इकडल्या लोकांना 1 GB म्हणजे पुरतच नाही. तुम्हाला सांगतो 450 रुपये आपलं गेलेत. माझं नुसतं डेट्याला 150 रुपयात आपलं
150 रुपयात 7 GB डाटा येतो. 7 GB, 7 7 7 7 तरी 21 आणि कार्ड घ्या म्हणजे 500 रुपये तर नुसतं 2 व्हिडिओ पाठवायला, मॅप बघायला आणि थोडंफार बघायला. इतकं म्हणजे डेटा लय महाग आहे. आणि हिथं आता ही परमिशन 3च दिवसाची, नाही तर दंड होऊ शकतो, गाडीसुद्धा घेऊ शकतात, सील करू शकतात. इतकं बेकार आहे काम. तर त्याच्यासाठी मी काय करणार आहे माहिती आहे का, आता आज संध्याकाळी 12पर्यंतच आहे माझं इथलं नेपाळमधलं. मग मला ती एअरपोर्ट पशी जाऊन कसल्याही परिस्थितीत 1 दिवसाचं वाढवून घ्यावं लागणार, किंवा 2 दिवसाचं किंवा 3 दिवसाचं, जवळ मला नेपाळमध्ये थांबायचं तवर. नेपाळी रुपये 1000ला 1600 देतात म्हणायचं. तर तुम्हाला सांगा, मग नेपाळमधलं 600 रुपये, 200 रुपये डेली आपल्या गाडीला हिथं. बघा हे नेपाळमधलं पैसे, बघा हे 10 रुपये असं आहेत. ह्याच्यावर हे असे चित्र येते लक्षात. हे 10, परत 500 होतं एक, बरं का, मी बदलून घेतलं होतं पंप. ऑनलाईन बी चालतं इथं तेवढ्यानं बरं आहे. हे 50 असं दिसतंय का, वाघाचं तरी असं. हे काही नेपाळी रुपये आपलं बी आहेत, 100 रुपये 20 रुपये, तसं आपलं बी घ्यायचं. आपल्या पैशाला जास्त किंमत आहे इथं. मग बरंच बोलायचं, चर्चा करायची, पण हां सांगतो आपण कुठवर होतो. हां, मी टकोर काय चालवलं, आधी विचारलं हॉटेलवाल्याला वायफाय आहे का. म्हणलं 1 व्हिडिओ टाकाय 150 रुपये खर्च आहे, बघायचं येईनाच, बघितलं की अजून जातात. 5-6 GB डाटा तर उरलेलं कळत नाही, 2-3 GB सहजच. 7-8 GB डाटा म्हणलं. मग 500 आणि त्याच्यात ही म्हणलं 200 रुपयाचा तर डाटाच खातोय पट्या. 300 रुपये म्हणजे बघा कसं टकोरं चालवलं. म्हणजे 300 रुपयात खोलीच बनायचं, अख्खीन डाटान फिटान सगळं इंडियन रुपये अंदाजे थोडं असं. म्हणून ही खोली घेतली आणि इकडं खोल्या स्वस्त आहेत. पण ऐका, स्वस्त नाहीत. मी उगं गाडी, मी असं चौकात कुठं असं थांबलो का नाही, मी काय करतो, विचारतो त्यांना की बाबा रिक्षावाल्या सस्ता का मिलेगा बाई, सस्ता. मग गाडी गल्लीबोळीतनं बी आपण कुठून बी कुठं घुसू शकतो, आपल्याला काय टेन्शन आहे का, नाही काय टेन्शन असं आहे. आणि हे झाला विषय. परत तुम्हाला सांगतो अजून काय, केदारनाथ म्हणजे तिकडं नेट आता तर इथं फोनच लागत नाहीत आपलं, बॉम्बला इथं तर फोनच लागत नाहीत. नेपाळमध्ये आपलं नेपाळी सिम घेतलं आहे, त्याच्यावरनं फोन लागणार, ती फक्त डाट्यासाठीच घेतलं आहे 2-4 दिवसासाठी. नको लागून द्या. ज्यांना कोणाला काय असेल तर व्हॉट्सअपला मेसेज करा, किंवा इन्स्टॉल मेसेज केला तर ज्याला फॉलो केलं त्याला दिसत असेल. माझा नंबर 8605024693. स्क्रीनशॉट हा ना, बऱ्याच जणांकडे आहे, कारण फोनपेला बऱ्याच जणांनी मला मदत पाठवली पेट्रोलसाठी, नाश्त्यासाठी, जेवणासाठी. आणि त्या सगळ्यांचं शेवट घरी गेलो का नाही, कोणी मला किती दिलं आहे सगळ्यांचं स्क्रीनशॉट लावून, सगळ्यांचं एकदम व्यवस्थित कोणी किती मदत दिली मला, ते सगळ्यांचं इमानदारीने शेवट सांगेन मी. किती आलं टोटल, माझा टोटल किती बाबा खर्च झाला, काय झाली भानगड, ती बी सगळं सांगेन. आणि अजून बी कोणाला पाठवायचं असलं तर इमानदारीने पाठवू शकता. काय तुमच्या ह्याने म्हणजे खर्चाचं काम आहे. अजून 1 महिना जायला वाटतं आहे मित्रांनो. मी काय मागत नाही, पण बरेच जण काय काय फोनच करते ती डायरेक्ट. अरे काय अडचण आहे का दादा, काय अडचण आहे काय तुला, पैसे बिसे लागतात का, ती तसं नका करू. काय काय जण हाय ती त्यांनी डायरेक्ट पाठवून दिलं, फोनसुद्धा नाही इमानदारीने. म्हणजे इतकी इमानदारी, आता फोन लागू ना लागू, म्हणजे आता मी म्हणू आहे मग हा लागतात तर ते चुकीचं आहे. म्हणजे 90% असे लोक आहेत, 10% लोक इमानदारी डायरेक्ट पाठवतात, फोनसुद्धा करत नाहीत. म्हणजे दादा मदत मेसेज टाकून देतात खाली, तुला पेट्रोलसाठी जेवण कर, अमकं तमकं असं 200 पाठवलं, 500 पाठवलं, काय 1000 पाठवलं असं. मग काय काय जण असं नका करू. हां रवी दादा काय चाललं आहे, मग कसं काय काय बरं आहे का, आणि तुला काय पैसे बिसे लागतात काय, पाठवू काय. मी इकडून कसं म्हणणार पाठवा नाही, ती मनाने असतं, ती एक मनाने भावना असते. म्हणजे ते तुम्हाला कळलं का मला म्हणायचं काय, ती
स्टाईल करू नका. आता जाऊ दे, त्याच्यावर बोलायला एवढं कमी आहे. पण ऐका, व्लॉग मागचा मागच जाऊ दे. आता मी नेपाळमधल्या सांगतो काही गोष्टी अनुभवानुसार. जास्त एडिट काय करत नाही, तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये बघायला गावलंच. हे शर्टाव आज आज सकाळचा टायमिंग 7:30चा. तुम्हाला 8:30पर्यंत व्हिडिओ येईल. तर वायफाय खास केरणे लक्षात आलं का असं. तर तुम्हाला सांगतो अजून काय. बरं, तुम्हाला दिसलं का देव? हां, देव दिसला का तुम्हाला? कुठं हाय क्वालिटीत करून बघा. आदि कैलास ते व्हिडिओ नसून बघितला तर तुम्ही आवर्जून बघा आदि कैलासचा. त्याच्यात खरंच शंकर म्हणजे मला साक्षात महादेव दिसत होतो. ओम नमः शिवायवर महादेव खरंच दिसत होतं. तुम्ही बघितला का नाही काय माहीत नाही, पण खरंच. आणि मी काय म्हणतोय, मला थोडी साथ द्या रे, थोडी. आता शेवटपर्यंत कोणी पाहिला व्हिडिओ काय माहीत नाही. लय तुम्हाला व्हिडिओ बघणं नाही झालं, समजा कंटाळा आला, बोरिंग झालं समजा उदाहरणार्थ, तर मी काय म्हणतोय, मराठी म्हणजे मी एक वर्षभर नव्हतो बनवत. ते हॉटेल बिल ते पार्टनर देऊन टाकलं, पैसे तुम्हालाच राहू द्या, मला काय नको म्हणलं. तुम्हीच बघा तुम्हीच घ्या, नको ते आपल्याला म्हणजे नकोच असं विषय झाला. पण खरं सांगतो तुम्हाला माहितीच आहे सगळं. नको वाटलं तरासन ते शाप द्यायची लोक बोकडन ते कापा कापेन ते नको ना. तुम्हाला माहिती आहे मी पालखीला वारीला जाणार, वारीपर्यंत येईल, पण वारीपर्यंत मी घरी जातो आहे, काय टेन्शन नाही. नकोच वाटल्या काही गोष्टी, त्याच्यामुळं मग नको वाटलं. आणि यूट्यूबला मग काय झालं, पैसे बी बंद झालं होतं, वर्ष झालं व्हिडिओ बनवत नव्हतो. आता बनवायला लागले. आता हो का इथं धावतं आहे, तिथं धावतं आहे, तुम्हाला धावतो फोन बी आपल्यापेक्षा स्वस्त आहे बरं का. पण इकडं डिस्प्ले 1200तच भेटला मला. आपले तर 2000 सांगत होते. त्याला बॉम्बाले रे नाही बरं धावतं आहे. मग यूट्यूबला बी पैसे आता ह्या महिन्यात पुढल्या महिन्यात मला नेमकं खर्चायला गावल. मग तारांबळ होणार नाही किंवा काय होणार नाही, टेन्शन नाही येणार. परत रिपीट चालेल. तुम्हाला भारत तर मी धावतोच हक्का संपूर्ण. पण भारत संपल्यानंतर आपलं महाराष्ट्र तर दावीनच मी, धावला आहे बी, पण हिंडीन बऱ्यापैकी हिंडीन. पण परत बाहेरल्या देशात बी एवढा साधा माणूस बाहेर इंग्लिश बोलतात किंवा त्यांच्या भाषा बोलतात, पण एक सर्वसाधारण माणूस काय करू शकतो? फिरू शकतो, हिंडू शकतो, काही बी करू शकतो का नाही. म्हणजे ही एक तुम्हाला मी धावण्याचा प्रयत्न करतोय. अशक्य गोष्ट काहीच नाही. बरं गाडीवर आलो का नाही, इकडं आलो का नाही, काल अक्षरशः 450 किलोमीटर गाडी चालवली काल असं. मी कटाळा येतो, त्याच्यामुळे झोपावं बी लागतं असं. आणि बाहेरला देश बी हिंडावं, थोडं थांबा फक्त असं. आणि जेवायचं होतं आहे बरं का, थोडं हाल इकडं मोमो जिथं जाईल तिथं हांडी चिकन कोंबडं. इकडं नेपाळला लय अवघड आहे. शाकाहारीच खातो आहे ना मी, कारण मांसाहार नाही. आता देव आपलं पूर्ण होईपर्यंत तर विषय म्हणजे नाहीच, मनातनंच उतारले ती. तुम्हाला खरं सांगतो सोडूनच देणार आहे मी, असं मला तर वाटतंय. बघू काय होईल ते पुढं. आणि हो, नेपाळला अजून एक किस्सा सांगायचा राहिला तुम्हाला. इथं दारू कुठं बी, पार किराणा दुकानात बिन कुठं बी मिळते. इकडं काय आपल्यासारखं बिअर बारून त्याच्यासारखं विषय नाही. म्हणजे का म्हणतो माहिती का, जिथं जाईन तिथं ती चायनीच्या गाड्यांवर बिन कुठं बी अशी बसलेली दिसते ती. म्हणून म्हणलं हो तुम्हाला, आलं का असं. इकडलं रोड, इकडल्या काही गोष्टी बरंच काय पाहिलं, काही गोष्ट शिकायला मिळाली. आणि इकडली शांत लोक आहेत, गरीब लोक आहेत. कुठली नाही पाहिजे, पण गरीब लोकच कहर करतात. पण बघितलं ना मध्ये काय झालं तर नेपाळमध्ये विषय हा आजारी पडलो. म्हणजे आजारी म्हणजे आतापर्यंत गोळीसुद्धा पट्ट्याने खाल्ली नाही, पण खोकला फक्त, पाणी बदल वगैरे अशा काही गोष्टी घडत असतात. आणि थोडी साथ द्या रे, म्हणजे काय की मला डेली लाईक करण्याचा प्रयत्न करा. फक्त म्हणजे लाईक करा. आणि थोडं दिवस, एक वर्षभर फक्त आपणला विषयच बाहेर काढतोय मध्येच आधीमध्ये मी सांगायचं तर थोडा साध्या. म्हणजे काय करा तर लाईक करा
आणि कमेंट काहीतरी टाका आणि ते हाईप होतं बघा, ते पॉईंट येतात हाईप. ते हाईप केलं तर बरं होईल जरा थोडं, म्हणजे अजून आपलं रीच वाढेल. माझी जेवढी रीच वाढेल व्हिडिओची तेवढं मग माझा फायदा होईल. आलं का लक्षात? असं म्हणलं तुम्हाला. आणि मागचं व्हिडिओ सगळं मग कटच करून टाकलं, काहीच ठेवत नाही आता. ती 2 दिवसाचा विलग टाकीत नाही, काही नाही. ताजा ताजा माल फ्रेश एकदम आता. आणि हिथनं पुढचं हे शर्टाव आज दिवसभर आता पशुपतीनाथपर्यंत जाईपर्यंत विलग सकाळनं 8 वाजता येईल. फक्त आले मला वाटतं इकडे रेंजची थोडी अडचण आहे, पण जरी लेट झालं तरी रेंजमध्ये असल्या मी टाकण्याचा प्रयत्न करीन. मला थोडा सपोर्ट राहून द्या. किती दिवस? फक्त एक वर्षभर. लाईक 1000च्या पुढे लाईक गेले ना की असं जीवाला बरं वाटेल ना. आणि कमेंट कशा केल्या, हर हर महादेव, ओम नमः शिवाय, मागच्या 2-3 व्हिडिओ लाव, 250, 300, 400, 500 कमेंट, म्हणजे किती लोकांचा सपोर्ट आहे त्याच्यावरूनच कळतं आहे. त्याच्यामुळं म्हणतोय की थोडं दिवस लाईक आणि हाईप आणि कमेंट रोज, प्रत्येक व्हिडिओला रोज काय नाही काय दिल काय बी टाका, एक फक्त, म्हणजे रीच मिळते. 10-15 हजार जरी व्ह्यूज आले तरी मग चांगलं पुढल्या महिन्यात पेमेंट निघेल. म्हणजे त्याच्या पुढल्या महिन्यात मग माझं खर्चायचं थोडंसं गणित जुळलं म्हणतोय. त्याच्यासाठी थोडं 1 वर्षभर सपोर्ट करा रे मला. 1 वर्षभर मनापासून करा, दिल से हर हर महादेव असं म्हणा. आणि रविदादा तुला 1 वर्षभर रोज व्हिडिओ टाक, मी बी रोज टाकीन, सपोर्ट करा. ओके. आणि नेपाळमध्ये आता आलेलो आहे, ती परमिशन वाढवून घ्यायची, बरेच कागद, बरंच काय गोष्टी द्या. आणि तुमचं काय म्हणणं असेल तर कमेंट टाका, मी वाचेल आणि व्लॉगमध्येच एखाद्याचं असं उत्तर देत जाईल. हां, चालतं आहे का? चला, 17 मिनटं झाली, लय वेळ घेतला तुमचा. मोकार बडबड झाली का काय माहिती, काय माहिती, आता असू द्या. चला, ओके. हितनं उद्याचा ह्या खोलीतनं विलॉग स्टार्ट करतो, कारण का हिथंच जाऊन द्या, बाहेरनं करतो. पशुपतीनाथच्या तिथून स्टार्ट करतो. बरंच नेपाळमधली लोक शांत आहेत, गरीब आहेत, बऱ्याच काही गोष्टी मी पाहिल्यात डोळ्याने आणि यातनं शिकाय मिळते बरेच काही गोष्टी. शर्ट जरा चुरगायला, पण असं द्या दुलतं, आता पिशवीत म्हणलं की चुरगाळून राहतंय ना थोडंसं. ओके, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. काय विषय असेल तर नक्कीच, आणि थोड्या दिवस साथ द्या. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, गणपती बाप्पा मोरया. तुमच्या सगळ्यांचा नमस्कार हेतूनच घेतो. असं सपोर्ट राहून द्या मला मित्रांनो, खूप साथ दिली. आणि इंस्टाग्रामच्या आधी मी यूट्यूबलाच टाकतो आणि यूट्यूबलाच काम करणार प्रॉपर एकदम भारी, म्हणजे मोठा व्हिडिओ बनतो आहे म्हणून, आणि थोडाफार फायदा बी होतो आहे ना म्हणून, दुसरं काय ना. ओके.